नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हे बघा मित्रांनो, आता वल्लरीचं आता जे काही पापाचं सत्य आहे ते बरोबर मात्र आता सुप्रिया आणि संजय मात्र सगळ्यांच्या समोर कसा धमाका करून घेऊन येतो. आणि त्यात अविनाश मामाने मदत केलेली असते. आणि आता मात्र अविनाश मामाने मदत करून ह्या वल्लरीचं सगळ्यांच्या समोर भांडफोड केलेलं असतं. कारण आता वल्लरीने त्यावेळेस आता जो काही राजनचा पार्टनर आहे आणि तो मात्र आता अविनाश मामाला ह्या सत्याचा भयानक पुरावा देणार असतो. आणि आता जेव्हा मात्र वल्लरी आता ह्या घरात सगळं काही आता अर्णवचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि आपल्या ईश्वरीची यात काही चूक नाही हे सिद्ध करून देण्यासाठी मात्र आता संजयला घेऊन या घरामध्ये आलेली असते. परंतु आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांशी आता बोलत नाहीत. नक्की ह्या दोघांमध्ये काहीतरी झालेलं आहे हे अविनाश मामा बरोबर ओळखतो. कारण अर्णव जे काही रूढली पद्धतीत ईश्वरीशी वागत आहे ते सगळ्यांच्या लक्षात येत असतं. आणि त्यात म्हणजे वल्लरी मामीला तर खूपच आनंद होत असतो. तिला असं वाटतं की आता ही बेद आहे तर ती आपोआप घराच्या बाहेर जाईल. परंतु हा अर्णव तर तिला परत घरी घेऊन आला. काही झाले तरी आता हे सगळं सत्य सगळ्यांच्या समोर यायला हवे. म्हणजे आता हे सगळेजण ईश्वरीला घराच्या बाहेर काढतील. म्हणून मामी तसा प्रयत्न करण्याचा खूप प्रयत्न करते. आणि आता अगदी घाईने राकेशला सुद्धा फोन करून घरी बोलावून घेते. राकेशला हे सर्व काही सांगते आणि राकेशला म्हणते की अर्णव आणि ईश्वरी हे दोघं वेगळे झालेले आहेत. त्या दोघांमध्ये इतके मतभेद झालेले आहेत तर काय सांगू. तेव्हा आता राकेश विचारतो की नक्की काय झालं. तेव्हा वल्लरी मामी सगळं काही त्याला सांगण्याचा प्रयत्न करते. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी एकमेकांपासून इतके दूर झाले. आता अर्णव ईश्वरीचा इतका रागराग करतोय. मग ही संधी आहे की आपल्याला ईश्वरीच्या जवळीक साधण्याची. आणि आता असंच करता करता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना आपल्याला अगदी संधी चालून आलेली आहे वेगळं करण्यासाठी. मग आता आपण या संधीचा फायदा घ्यायलाच हवा असे मात्र आता हा राकेश ठरवतो. काही झालं तरी आता ईश्वरी ही आपलीच आहे आणि ती आपलीच राहणार. आता हे दोघं तर वेगळे होणारच होते कारण यांनी अजूनपर्यंत एकमेकांना प्रेमाची कबुली वगैरे दिलेली नाही. मग त्यांच्यामध्ये असं काहीच झालेलं नसेल, ते फक्त नाटक करत होते. आता मात्र डाव साधायला हवा आहे. तर आता ईश्वरी मात्र नक्की काय करू, आता अर्णवशी कसं वागू, अर्णवचा गैरसमज कसा दूर करू, म्हणून मात्र आता तिला खूप टेन्शन येत असते. अर्णवने तर आता त्याला इतका पश्चाताप होत असतो. तो सारखा आपल्या आईला आठवत असतो आणि आई जी फाशी तिने घेतलेली आहे तर ते फाशीचं जे काही चित्र आहे तर ते सारखं त्याच्या डोळ्यासमोर उभं राहत असतं. तो सारखा विचार करतो, आई मी खूप चुकलो. मी सुद्धा आता तुझ्या जीवनात जी काही आयुष्य उद्ध्वस्त करणारी बाई आली होती तर तिच्याशीच लग्न केलं. मी असं करायला नको होतं आणि मग माझी खूप मोठी चूक झाली. आई मी नक्की काय करू. तेव्हा आता अर्णवला इतका पश्चाताप येत असतो. ईश्वरी अर्णवला खूप समजवण्याचा प्रयत्न करते. परंतु अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे बघ ईश्वरी, काही झाले तरी आता शेवटी मात्र आता आपल्याला वेगळं राहायचं आहे. तू आता माझ्या हद्दीत यायचं नाही. आणि या रूममध्ये आता आपले दोन भाग होतील. एका भागामध्ये तू राहायचं आणि माझे जे काही आता कपाटामध्ये कपडे वगैरे आहे ते सुद्धा तो ईश्वरीचे खाली फेकून देतो. आणि ईश्वरीला म्हणतो की आता फक्त तुझी जागा माझ्या पायाशी असेल. या घरात तुला कोणतीही किंमत दिली जाणार नाही. जे आहे ते तुला स्वीकारावं लागेल आणि फक्त त्या पापाची शिक्षा. कारण तू माझ्यावर कधी प्रेम केलंच नव्हतं. तर ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, मी आज तुम्हाला सांगते मी तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम केलं होतं. मला अगदी ते प्रेम इतकं म्हणजे तुम्हाला समजून सांगायचं आहे. प्रत्येक वेळेस मला तुम्हाला प्रपोज करायचं होतं पण काही ना काही कारणमध्ये येत होते आणि मी अगदी सगळं काही तयारीसुद्धा केली होती. पण काय सांगू, तेव्हा आता हे सत्य मला समजले. अर्णव सर, माझं तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आहे. तुम्ही ते प्रेम खरंच अगदी असं वेगळा अर्थ त्याचा करू नका. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, तू माझ्याजवळ सुद्धा येण्याचा प्रयत्न करू नकोस. आता राकेशच्या तर अगदी मनाजोगते होते. म्हणून आता तो ईश्वरीला एकटं गाठण्याचा प्रयत्न करतो. अर्णव आता रूममध्ये असतो आणि ईश्वरी काहीतरी किचनमध्ये करत असते. आणि आता म्हणजे अर्णव तर बाहेर येऊ शकत नाही कारण आता ईश्वरीचा त्याला खूप राग आहे. म्हणून आता तो ईश्वरीच्या खूपच जवळ येऊन घरातील सगळेजण आता हे बाहेर आहेत. काही झाले तरी मात्र आता
ईश्वरीची संधी आपण सोडायची नाही, म्हणून तो ईश्वरीच्या अंगचटीला येऊन मात्र तिला छेडण्याचा प्रयत्न करतो. तर ईश्वरी म्हणते की हे बघ नराधमा, तू बाजूला हो. आता जरी अर्णव सर आणि माझ्यामध्ये मतभेद असले तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही, कारण अंजली ताईला फसवणाऱ्या राकेशला आणि ह्या राजेशचा रूप मी लवकरच सगळ्यांच्या समोर आणेन. आत्ता जरी अर्णव सर आणि माझ्यामध्ये मतभेद असेल, पण अर्णव सरांचं मन मी जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच वेळेस आता इकडे सुप्रियाला तर खूप टेन्शन येते. आता ती ईश्वरीला फोन लावू किंवा नको लावू, म्हणजे नक्की काय करू, म्हणून ती आता विचार करत असते. आणि त्याच वेळेस आता संजय म्हणतो की हे बघ सुप्रिया, तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, तू टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा आता संजय म्हणतो की हे बघ आता खरं बोलण्याची वेळ आलेली आहे. आणि एका दृष्टीने बरं झालं जे काही अर्णवच्या समोर आलं, कारण हे बघ अगं, हे जे काही भूतकाळ आहे तर तो तुझ्या माथी घेऊन तू फिरत होती, तुझी काही चूक नसताने आता हे सर्व तू सहन करत होती. मग आता खरंच दाखवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आता जो काही CCTV फुटेज आहे त्यावेळेचा तो मात्र संजयकडे असतो. आणि तो संजयने CCTV फुटेज आहे तो मात्र अगदी जपून ठेवलेला असतो. आणि आता त्यावेळेचं जे काही म्हणजे काही सत्याचे पुरावे आहेत ते सुद्धा संजयजवळ असतात. कारण आता संजयलाच फक्त माहिती असतं की वल्लरीची म्हणजे सुप्रियाची काही चूक नव्हती. हे जे काही करणारी ती बाई होती, त्या बाईने हे सर्व कारस्थान घडून आणले होते हे मात्र आता संजयला माहिती असते. आणि म्हणून मात्र संजयने तरीसुद्धा सगळं विश्वास ठेवून आता ह्या सगळ्या सत्याचा शोध लावून सुप्रियाशी लग्न केलेलं असतं. आता संजय म्हणतो की नाही, आता सुप्रिया शांत बसायचं नाही. आता आपल्या इशूच्या संसाराची गोष्ट आहे आणि इशूचा संसार जर आपल्याला वाचवायचा असेल आणि तुझ्यावर लागणारा हा डाग जर आपल्याला पुसायचा असेल तर आपल्याला जावं लागेल. आता आपल्याकडे पुरावे तर आहे, त्यामुळे मात्र आपण हे पुरावे अर्णवला दाखवू शकतो. अर्णवला दाखवून मात्र आता हे सर्व काही आपण करू शकतो. आणि त्यानंतर मात्र आता सुप्रिया मात्र ईश्वरीला फोन लावत असते, परंतु ईश्वरीचा फोन रूममध्ये असतो. आणि ईश्वरीचा फोन रूममध्ये असल्यानंतर मात्र ईश्वरी काही फोन उचलत नसते. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की काही झालं तरी शेवटी आपल्याला जावं लागेल, कारण आता जाण्याची आपल्याला खूप मोठी गरज आहे. आणि जर आपण गेलो नाही तर ईश्वरीला काय सहन करावं लागेल. आणि अर्णव मात्र आता काहीतरी टेन्शनमध्ये येईल आणि अर्णवने जर काही टेन्शनमध्ये केले तर अवघड होईल, म्हणून आपल्याला जायचं आहे. म्हणून सुप्रिया, नम्रता हे सगळेजणी मात्र आता इकडे यायला निघतात. आता इकडे मात्र वल्लरीला माहिती नसतं की सुप्रिया इकडे घरी येईल म्हणून. आता ईश्वरी कशी घराच्या बाहेर जाईल याचे स्वप्न मात्र वल्लरी बघत असते. आणि अर्णव ईश्वरी तर आता वेगळे झाले, म्हणून ती लावण्याला फोन करते आणि लावण्याला सर्व काही सांगत असते. त्यानंतर मात्र आता हे दोघं सगळेजण इकडे यायला निघतात. परंतु हा राकेश आहे तर राकेश ईश्वरीला किचनमध्ये छेडण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरी म्हणते की बाजूला हो, काही झालं तरी माझ्या अंगाला हात लावू नकोस, नाहीतर मी आरडाओरडा करेल आणि अर्णव सरांना बोलावून घेईल. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघ बाजूला हो. राकेश म्हणतो की अगं, त्या अर्णवने तर तुला झिडकारले आणि तू कशाला अगदी त्याच्या मागे लागतेस, आणि आता मी आहे ना तुला, मी सगळं काही तुझ्या इच्छा वगैरे पूर्ण करेल, तू त्या अर्णवच्या नादी लागू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघ नराधमा, मी तुझं जे काही रूप आहे ना तर ते सगळ्यांच्या समोर घेऊन येईलच. आणि आता मात्र तो ईश्वरीला किडनॅप करण्याचं ठरवतो. आता ईश्वरी म्हणते की हे बघ तू किती काही कर, मी तुला कधीही माझ्याजवळ येऊन देणार नाही. अर्णव सरांचं मन तर मी जिंकेनच. अर्णव सरांच्या मनातील सुद्धा गैरसमज मी दूर करेल आणि पुन्हा आम्ही एकत्र येऊच. आणि त्याच वेळेस मात्र तो ईश्वरीला अगदी तोंड दाबून बाजूला नेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेस तेथे अर्णव येतो. अर्णवला आता खूप राग येतो. अर्णव रागाने लगेच आता ह्या राकेशची गचंडी धरतो आणि त्याला बाहेर घेऊन येतो, त्याची चांगलीच धुलाई करतो. आता मात्र ईश्वरी पाहत असते. ईश्वरीला असं वाटतं की अर्णव सर आपल्याला अजूनसुद्धा प्रेम करतात. घाईने ते आपल्या जीवासाठी धावत आले. आपण खरंच खूप मोठी चूक केलेली आहे. अर्णव सरांपासून इतकं काही लपवायला आपण नको होतं. म्हणून तो अगदी ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. अर्णवकडे पाहत मात्र ती घाईने अर्णवच्या मिठीत येते. अर्णव अजूनपर्यंत रागातच असतो कारण अर्णवला ईश्वरीचा राग असतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर नाही, काही झाले तरी आता
राकेशला सोडायचं नाही. राकेश आता जे माझ्याशी वागला आहे त्याचे पापाची शिक्षा मात्र त्याला द्यायचीच आहे. किती काही झाले तरी शेवटी मात्र आता आपण एकत्र राहायचं आणि ह्या राकेश नराबधाला आपण काही चान्स द्यायचा नाही. अर्णव म्हणतो की ईश्वरी चल, आणि तो ईश्वरीच्या हाताला धरतो आणि त्या राकेशची गचंडी धरून त्याला म्हणतो की हे पग ईश्वरीच्या जवळ जरी येण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तेव्हा ईश्वरीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर मग काय होईल ते. तेव्हा ईश्वरीला खूप छान वाटत असतं, कारण अर्णव आता ईश्वरीची बाजू घेऊन आता राकेशला चांगलं मारत असतो. हे बघून मात्र आता ईश्वरीला छान वाटतं. ईश्वरी म्हणते की खरंच अर्णव सरांचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे, पण कोणी जरी त्या ठिकाणी असते तरी आता आपल्या आईची जी अवस्था झालेली आहे त्याबद्दल मात्र ते असेच रागावलेले असते. म्हणून आता काही झाले तरी आता शेवटी अर्णव सर हे आपले आहेतच आणि त्यांना आता सत्य काय आहे, कारण आईची काहीही चूक नाही. जेव्हा आता ईश्वरी रूममध्ये येते तर आईचे इतके मिस कॉल बघून आता ईश्वरी म्हणते की आईने कशाला फोन केला असेल. म्हणून ईश्वरी आता कॉलबॅक करते आणि कॉलबॅक करून आता सुप्रिया म्हणते की इशू अगं हे पग अर्णवला तू समजावलं का, अर्णव शांत झाला का. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही आई, अर्णव सर अजूनसुद्धा रागात आहे आणि त्यांची मनस्थिती बरोबर आहे, कारण त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे तर ती कुणावर यायला नको, कारण त्यांच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की ईश्वरी आम्ही सगळेजण तिकडे येत आहोत आणि बाबासुद्धा येत आहे, कारण बाबांनी त्यावेळेचा एक्झॅक्ट जो काही व्हिडिओ म्हणजे CCTV फुटेज आहे तर ते ठेवलेले आहे ना, तर त्याचा भयानक पुरावा देऊन अर्णवचा गैरसमज आम्ही नक्की दूर करू शकतो. ईश्वरी म्हणते की हो आई, मला माहिती आहे की तू दोषी नाहीत. तू मागेसुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आम्ही ऐकून घेतले नाही. परंतु आई तू निर्दोष आहे आणि आता अंजली ताई आणि सगळ्यांची मात्र आता ह्या राजशिर्के कुटुंबाची अशीच म्हणजे असंच त्यांना वाटत आहे की तुझ्यामुळे सात्विकात आई आहे तर त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. पण आई हे तुझ्या म्हणजे माथी हे सगळं पडायला नको, कारण तू चांगली आहे हे मात्र सगळ्यांना कळायला हवं. तू कोणतेही घाणेरडे कृत्य केलेले नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो इशू, कारण मी त्यावेळेस तेथे फसले गेले आणि अर्णवच्या बाबांची सुद्धा काहीही चूक नाही. आता मात्र ईश्वरी म्हणते की हे जेने कोणी केलेलं आहे ना त्याला मी नाही सोडणार. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो अगं त्यावेळेस एक बाई तेथे होती आणि त्या बाईने हे सर्व केलेलं आहे, म्हणून मात्र वल्लरीच्या विरुद्ध जो काही पुरावा आहे ना, जे काही त्यावेळेचं CCTV फुटेज आहे आणि त्यावेळेस तेथे सुप्रिया कुणाला भेटली होती हे सगळं काही मात्र आता पुराव्यासहित आता संजय आणि सुप्रिया ह्या दोघांकडे असतं आणि त्या सत्याचा पुरावा मात्र आता ते सगळ्या राजशिर्के कुटुंबासमोर देऊन सुप्रिया निर्दोष आहे आणि वल्लरीने हे केलेलं पाप आहे हे अर्णवच्या समोर येणार आहे. आणि अर्णवने मात्र आता एका आईप्रमाणे वल्लरीवर जे प्रेम केलेलं आहे ते प्रेमाचं रूपांतर एका क्षणात मात्र आता अगदी घाईने रागात बनते आणि आपल्या आईच्या भावनांशी खेळणारी, आपल्या आईचा संसार उद्ध्वस्त करणारी स्वतः आपली मामी आहे, ज्या मामीला आपण आईप्रमाणे मानलं, कारण अविनाश मामाला माहिती असतं की हे सगळं ह्या वल्लरीने केले असणार आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता आकाश हा नम्रताच्या प्रेमात पडलेला असतो आणि तो नम्रताला लग्न करून या घरामध्ये घेऊन येणार असतो. म्हणून आता वल्लरीच्या जी काही बोलती बंद आहे, वल्लरीच्या नाकावर टिचून नम्रता मात्र आता ह्या राजशिर्क्यांच्या घरामध्ये प्रवेश करणार असते आणि ईश्वरी आणि नम्रता एकत्र येऊन या वल्लरीला चांगला धडा शिकवणार असतात. कारण वल्लरीने आत्तापर्यंत जे जे केलेलं आहे तर ते मात्र आता सगळं काही पुराव्यासहित मात्र सुप्रियाने सगळ्यांच्या समोर दाखवलेलं असतं आणि यात म्हणजे संजयने साथ दिलेली असते, कारण संजयला माहिती असतं अगोदर मात्र संजय आणि सुप्रिया यांचं लग्न नसते, परंतु त्यावेळेस ते दोघं एकमेकांच्या प्रेमात असताना हे जे काही घडलेलं आहे तर तेव्हा ते CCTV फुटेज संजयने मिळवलेलं असतं आणि त्यात वल्लरीच्या पापाचा हा भयानक व्हिडिओ तेथे असतो. तेव्हा आता मित्रांनो, नम्रता मात्र आता ईश्वरीची साथ देण्यासाठी आकाशची बायको म्हणून या घरात कशी येते आणि आता मात्र पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.